माध्यम क्षेत्रात योगदान देणाऱ्या माध्यमकर्मींना देवर्षी नारद माध्यम पुरस्कार दिला जातो आणि यावर्षी सुप्रसिद्ध आर.जे. सोनाली यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि त्या आपल्यासोबत आहेत. हॅलो. हॅलो, नमस्कार. कशी आहेस? खूप छान आणि भारी वाटतंय. पहिल्यांदा जेव्हा तुला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तुझ्या प्रतिक्रिया म्हणजे तुला भावना काय होत्या, काय वाटलं? बापरे, ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण की हा जो आहे नामांकनं येऊन दिलेला पुरस्कार नाही आहे, तर हा घोषित पुरस्कार आहे. त्यामुळे आपण आपलं काम करतोय आणि त्याकडे लक्ष ठेवणारे आहेत याची जाणीव झाली. आता आर.जे. पर्यंतचा जो तुझा प्रवास होता फार खडतर असेल अगदीच, आणि तो कसा झाला आणि तुला प्रेरणा कुठून मिळाली की तुला आर.जे.च व्हायचंय? खरं तर मी हे सांगेल की मी जेव्हा माझं कॉलेज करत होते म्हणजे ग्रॅज्युएशन करत होते तेव्हाच मला आर.जे. व्हायचं नाही, पण मला पत्रकारिता किंवा माध्यम या क्षेत्रात काम करायचं आहे माझं ठरलं होतं. आणि त्या अनुषंगाने मग मी मास्टर्स केलं मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम छत्रपती संभाजीनगर इथनं. आणि त्यावेळेस मी आकाशवाणीला कॅज्युअल अनाउन्सर म्हणून सुद्धा काम करत होते युवाणी या शोसाठी. आणि मग तिकडनं लक्षात आलं की कमी वेळेत खूप माहिती लोकांपर्यंत पोचवायची आहे आणि तेव्हा ते केवळ मनोरंजनाचं माध्यम वाटत होतं. पण आता गेल्या जवळपास एक 17 ते 18 वर्ष या माध्यमात काम करताना जाणवलं की मनोरंजनाच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपल्या माध्यमाची जी ताकद आहे ती अनुभवायची आहे आणि अनुभवल्यानंतर उत्तम प्रतिसाद मिळाला. तुझा एखादा असा अनुभव जो कायम तुझ्या लक्षात राहील? असंख्य आहेत, पण मला असं वाटतं की जेव्हाही नैसर्गिक आपत्ती येते, जेव्हाही राष्ट्रीय संकट येतं, तेव्हा रेडिओ या माध्यमाची भूमिका ही फार उल्लेखनीय असते. कारण की आम्ही कोणत्याही पक्षाकडनं बोलत नसतो, पण आम्हाला समाजासाठी किंवा नागरिकांसाठी योग्य ती माहिती अचूक पद्धतीने पोचवायची असते. त्या योग्य सोर्स थ्रू कुठल्याही प्रकारचा बॉम्बस्फोट होतो, जेव्हाही कुठल्याही प्रकारचा टेररिझम अटॅक होतो किंवा कुठल्याही प्रकारचं संकट येतं, जसं कोविडच्या भूमिकेमध्ये आपण म्हणूयात किंवा आता ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये सुद्धा जी युद्धजन्य परिस्थिती आपण अनुभवत होतो, त्या काळामध्ये आपल्या माध्यमातून लोकांचा स्ट्रेस कमी करत त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोचवणं हे खूप मोठं आव्हान असतं आणि ते करताना खूप प्रयत्नशील वागावं लागतं. आमच्यासारखी नवीन नवीन मुलं आता या क्षेत्रात येत आहेत, त्यांना काय सांगशील, काय ॲडवाईस देशील? माध्यम म्हणून आपण ज्या क्षेत्रात येतोय तेव्हा आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. तेव्हा आपल्याला त्या जबाबदारीचं भान वेळोवेळी ठेवलं पाहिजे. आपण काय बोलतो, आपण काय लिहितो, आपण काय लोकांना सांगतोय यावरती लोक विश्वास ठेवत असतात. त्यामुळे आपल्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे आणि आपल्या रिपोर्टिंगमुळे कुठल्याही प्रकारचं समाजामध्ये असंतुष्टता निर्माण म्हणजे आपण म्हणूयात की असंतोष निर्माण होणार नाही किंवा त्यातनं काही चुकीच्या घटना घडणार नाहीत याची जाणीव ठेवली पाहिजे आणि योग्य वेळेस योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे. देवर्षी नारद माध्यम पुरस्कार तुला मिळालाय, आता खूप मोठी एक जबाबदारी आली आहे, खूप दडपण आलं असेल, आणि आता तुझी पुढची स्टेप काय असेल? मला असं वाटतं की खरंच खूप मोठी जबाबदारी आहे. इतकं मोठा पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळतो ना, तेव्हा आपल्या प्रत्येक शब्दाकडे, आपल्या प्रत्येक वाक्याकडे आपल्या या श्रोत्यांचं लक्ष असतं. त्यामुळे आता जे आधी मी विचार करून बोलायचे ते आता अजून 10 पटीने विचार करून बोलतीये आणि बोलत राहील. आणि मला मिळालेल्या या पुरस्काराचा आदर माझ्याकडनं कायम ठेवला जाईल माझ्या कामाच्या माध्यमातून. यासाठी मी प्रयत्नशील राहील. नक्कीच तुझा प्रवास खूपच जास्त प्रेरणादायी आहे आणि आम्हा तरुण मुलांना, तुम्हा लोकांना असे पुरस्कार मिळतात त्यामुळे आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळते. तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप थँक्यू. तुम्हाला सुद्धा आणि छान मस्त काम करा. आनंद आहे. थँक्यू.